नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या व्हिडिओमध्ये भावांनो थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल आज कशावर व्हिडिओ बनवलाय। आज आपण ही बर्थडे बॅनर यावर ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत। खूप सारा भावांच्या कमेंट होत्या की आपल्याला सिनेमॅटिक टाइप मध्ये बर्थडे बॅनर यावर ट्युटोरियल आण। आज आपण तो व्हिडिओ बनवला आहे। आज आपण लहान मुलांचा जसं की एक फोटो घेतलेला आहे, चिल्ड्रन बर्थडे बॅनर जसं लहान मुलांचा वाढदिवस बनवतो त्या टाइप मध्ये तुम्हाला डिझाइन दिलेली आहे। याची ती थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आणि ते PHD फाईल मध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने इफेक्ट दिले ते सुद्धा सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ मध्ये जो पासवर्ड आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आपली झिप फाईल डाउनलोड करण्यासाठी। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया। आणि भावांनो, जर तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फॉन्ट ची लिंक दिलेली आहे, तिथून आपण फॉन्ट डाउनलोड करू शकता। आपण ही फॉन्ट मध्ये आपण तुम्हाला सांगतो श्रीलिपीचे 1500-1600 फॉन्ट आणि राज आणि टेको हिंद आणि मराठी गुगल फॉन्ट हे सगळे आपण त्या लिंक मध्ये दिलेले आहे। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे। इथून पुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येणार आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिनेमॅटिक टाइप मध्ये जसं की आपल्याला कॅमेरा फिल्टर अप्लाय कशा पद्धतीने करतात ते सांगणार आहे। त्यानंतर ब्रशेस देणार आहे। एक टिप्स मध्ये तुम्हाला मी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता सर्वप्रथम मी फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला, जर तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशनचा इंट्रो दिसेल। आपली फाईल आहे ती ओपन करून घेतो। मी फाईल ओपन करून घेतो। अशा पद्धतीने थोडी लोडिंग होईल। फाईल लोडिंग झाल्यानंतरची जी काय PHD फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल सिनेमॅटिक टाइप मध्ये। जसं की एक आपण फोटो घेतलेला आहे, फक्त फोटो घेतल्यानंतर हॅपी बर्थडे एवढंच नाव टाकलं आहे। हाईड काय केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि बॅकग्राऊंड कशा पद्धतीने बनवलं ते पण मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम आपण एक सॉलिड कलर घेतलेला आहे। अशा पद्धतीने ग्रीन टाइप मध्ये सॉलिड कलर घेतलेला आहे। त्यानंतर साईडनं अशा पद्धतीने ब्लॅक ब्रश मारलेला आहे। ब्लॅक ब्रश मारल्यानंतर थोडा वरून आपण लाईट मध्ये आपण ग्रीन टाइप मध्ये त्याच्यातला लाईट कलर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे। त्यानंतर यूज सॅच्युरेशन अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल, ते अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे। तुम्ही चेंज सुद्धा करू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर एक टेक्स्चर घेतलेला आहे। आपल्याला गुगलवरून अशा पद्धतीने टेक्स्चर भेटून जातील, तुम्ही ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे। ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर ऑपेसिटी 70च्या आसपास तुम्हाला करायची आहे। 70च्या आसपास ऑपेसिटी केल्यानंतर त्यानंतर एक आपण अशा पद्धतीने एक PNG गुगलवरूनच घेतलेला आहे आणि तो तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे। त्याला पण ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे। ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर साईडनं थोडा इरेज केलेला आहे। इरेज केल्यानंतर ते प्रॉपर दिसत आहे। त्यानंतर आपण नाव घेतलेलं आहे ध्रुव, अशा पद्धतीने एक नाव घेतलेलं आहे। तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर त्या टेक्स्टवर डबल क्लिक करायचं। टेक्स्टवर डबल क्लिक केल्यानंतर तुमचं पण नाव चेंज होऊन जाईल। त्यानंतर शॅडो दिलेले आहे। आता शॅडो कशा पद्धतीने द्यायचे तुम्हाला, एक नंबरला ब्रश घ्यायचा, न्यू लेअर घेतल्यानंतर ब्रश घ्यायचा। ब्रश घेतल्यानंतर एक नंबरचा ब्रश असतो तो सॉफ्ट राऊंड अशा पद्धतीने घेतल्यानंतर साईडने आपल्याला ऑपेसिटी 30च्या आसपास ठेवायची आहे आणि झूम करून ब्रशची साईज वाढवून अशा पद्धतीने तुम्हाला साईडनं अप्लाय करत जायचं आहे। अप्लाय केल्यानंतर ते तुम्हाला प्रॉपर साईडनं अप्लाय करीत जायचं आहे। अप्लाय केल्यानंतर तिथं तुमची शॅडो ॲड होऊन जाईल। शॅडो ॲड झाल्यानंतर त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे, एक्सपोजर मारलेला आहे। सर्वप्रथम डबल एक्सपोजर मारला आहे। अशा पद्धतीने अप्लाय झालेला आहे फोटो, बघू शकता। त्यानंतर हॅपी आणि त्यानंतर बर्थडे अशा पद्धतीने तुम्हाला जर हॅपी बर्थडे नाव चेंज करायचं असेल तर डबल क्लिक करायचं फक्त टेक्स्टवर। एडिटेबल दिलेलं आहे सर्व मटेरियल। त्यानंतर एक पताका अशा पद्धतीने PNG ॲड केलेली आहे। त्यानंतर लोबो अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आजची जी काही डिझाईन आहे अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। PHD फाईलमध्ये झूम करू शकता, डिझाईन फाटणार नाही। आपण HD देत असतो सर्व आणि याचा डिझाईनचा पासवर्ड 768714 तुम्हाला झिप फाईलला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। आणि मटेरियल किंवा PLP फाईल आपण देत असतो ते तुम्हाला PLP फाईलला सुद्धा पासवर्ड अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पण दोन्ही फाईल डाउनलोड करता येईल। पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण जसं की 2 डिझाईन कोणत्याही पण आपण 2 डिझाईन घेऊन येणार आहोत, ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। 1-2 दिवसांनी आपला दुसरा सुद्धा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बघत राहा आपला चॅनल तुमच्या भावाचा। जय हिंद।
जय महाराष्ट्र.